तर नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश रायडर. तर भरपूर व्हिडिओज मी टाकत असतो किंवा स्टोरी टाकत असतो. त्या स्टोरीमध्ये किंवा भरपूर याच्यामध्ये मला कमेंट असतात की नक्की मी काय करतो काय वगैरे. तसं बघायला तर मी भरपूर वर्षापासून ड्रायव्हिंग करत होतो. मग फोर व्हीलर असू दे, डंपर असू दे किंवा लाईनचे मोठमोठ्या ट्रकचे ड्रायव्हिंग केले मी. आता सध्या बंद केले. बंद करण्याचं कारण असं होतं की मला राईडला जायला एकतर मला त्यांची परमिशन घ्यायला लागायची, हांजी करायला लागायचं. दुसरं म्हणजे राईडला आमच्या अचानक कशा आहे इथं नाईटच्या सुद्धा राईड असतात वगैरे. त्यामुळे अचानक पोरं म्हणजे चला म्हणलं की उद्या सकाळचा प्रॉब्लेम यायचा काय आबा काय सुट्टी नाही वगैरे. आणि जरी बोललो तर मग तो राग येणार वगैरे. त्याच्यापेक्षा एक डोकं चालवलं की बाबा पैसे साठवून म्हणलं आपला स्वतःचा बिझनेस तयार केला पाहिजे. मग बिझनेस आपला काय लय मोठा काय डोक्यात तर काय नव्हतं, तर करू पण शकत नव्हतं काय वगैरे. आणि एवढे पण माझी फास्ट रन जस्ट माझी हिमालयन 411ची आत्ताचा माझा हप्ता संपलेला आहे, म्हणजे EMI संपलेला आहे. मग तसंच डोकं लावत आता म्हणतो काय तर माझ्या घरापासून एक 5 मिनटं अंतरावर रंकाळा तलाव आहे कोल्हापूरमध्ये. तिथं आपण मस्तपैकी म्हणतो चहाची गाडी ॲक्च्युली म्हणजे फुल नाईट टाकायचा होता प्लॅन होता, पण तो काय प्लॅन अजून तरी सक्सेस झालेला नाही आहे, पण होईल. तर आता सध्या मी संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते 11:30 वाजेपर्यंत मी रंकाळ्यावर असतो. इथं मला आपण स्पेशल चहा ठेवलेला आहे आणि भविष्यात आपली कॉफीसुद्धा प्लॅनिंग आहे. कॉफी पण 10 रुपयाला आणि चहा पण 10 रुपयाला. तर आता आपण मॅगी ठेवलेली आहे. आपण मॅगी म्हणजे कसं असते मस्तपैकी तेल फोडणी टाकून वगैरे कांदा मिरची डबू मिरची असे अनेक व्हेज आपण टाकून प्रॉपर कोल्हापुरी चटणी टाकून एक नंबर क्वालिटी आपण मॅगी करतो आहे. आणि ती मॅगी आपण 30 रुपयाला करतो आहे. म्हणजे कसं असणार की जेणेकरून 15 रुपयाची मॅगी, 5 रुपयाचा तेल चटणी वगैरे सगळं, 5 रुपयाचा गॅस आणि राहिला 5 रुपयाचा आपल्याला फक्त बेनिफिट म्हणता येईल. शून्यातून सुरुवात करत आहे आणि आज कमी मिळतील म्हणून उद्या सगळ्यांना कळल्यानंतरनं 100%. त्यामुळं लोक आवर्जून येतील आणि नंतर हळूहळू आपण याच्यामध्ये प्रोफेशनल करायचं आहे, पण नंतर होईल आपलं जास्त आपला प्रयत्न आहे. तुमचा आशीर्वाद सगळ्यांचा असू दे. जय हिंद, जय महाराष्ट्र.